आता बातमी बीडमधनं बघूया। ज्या घटनेशी माझा काही संबंध नव्हता त्यावरून 250 दिवस माझी मीडिया ट्रायल घेण्यात आली। या दरम्यान दोनदा मरता मरता वाचलो अशा शब्दात आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली। परळीतल्या बोधे गावात मुंडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन झालं। यावेळी बोलताना ते भावुक झाले होते। धनंजय मुंडेंनी जाहीररित्या मांडली खदखद। 250 दिवसात दोनदा मरता मरता वाचलो। राजकीय विरोधकांना धनंजय मुंडेंचा टोला। त्याच्यापेक्षा जास्त न बोलता परमेश्वराने लोक मुंडेंची मन की बात आणि वादाची वाद। बीडमधील ओबीसी महाएल्गार सभेनंतर धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय विरोधकांवरती तोफ टाकली आहे। याचं कारण म्हणजे त्यांच्या राजकीय विरोधकांनी केलेल्या आरोपांमुळे मुंडेंना मंत्रीपद गमवावं लागलं। ती खदखद मुंडेंनी बोलून दाखवली। हे निर्मित संकट आहे। अचानक आलेली संकट आहे आणि घडवून आणलेली संकट आहे। आणि घडवून आणलेल्या संकटामधून बाहेर पडायचं काम फार अवघड असतं। गेल्या वर्षी 2024 मध्ये 9 डिसेंबर रोजी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय अमानुषपणे हत्या करण्यात आली। यामागे धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मी कराड मुख्य आरोपी असल्याचं समोर आलं आणि धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावरती आले। राज्यभरात आंदोलनं झाली, मोर्चे निघाले आणि 4 मार्चला धनंजय मुंडेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझं ट्रायल चालू होतं। मी कुठल्याही माध्यमाला बोलत नव्हतो। मला काय बोलायला येत नव्हतं अशातला भाग नाही। 250 दिवसात दोनदा मरता मरता वाचलो। या सगळ्या घटनांनंतर धनंजय मुंडेंनी पहिल्यांदाच जाहीररित्या भाष्य केलंय। तसंच आपल्या विरोधकांवर सुद्धा टीकास्त्र डागलंय। शेवटी नियतीला काय मान्य असतं। आपली जर साफ मन असेल तर नियती सुद्धा आपल्या सोबत राहते। मी हे कायम म्हणतो। जेवढा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा जास्त न बोलता परमेश्वराने लोक मंत्री नसतात। धनंजय मुंडेंना मंत्रिपदाची संधी मिळाली खरी, पण त्यांना जास्त काळ ते उपभोगता आलं नाही। आधी वाल्मी कराडशी असलेल्या जवळीकतेमुळे वादात सापडले, तर पुढे कृषी खात्यातील कथित घोटाळ्यामुळे चर्चेत आले। या काळात त्यांनी जाहीर भाष्य करणं टाळलं होतं। पण आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावरती आहेत आणि या पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।